ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रभाग 4 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सुमित कांबळे यांच्या प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ, नागरिकातून प्रतिसाद। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सुमित कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात पार पडला। सुभाषनगर येथील मसोबाच्या मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात करण्यात आली। यावेळी जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना महामारीच्या कठीण काळात जनतेची प्रामाणिक सेवा केली, त्यामुळे जनतेच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी विशेष जिव्हाळा असून शिवसेनेची मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचले आहे। शिवसेना सत्तेत असताना जनतेच्या हितासाठी अनेक महत्त्वाची कामे करण्यात आली असून याच कामाच्या जोरावर प्रभाग क्रमांक 4 मधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी सुमित कांबळे यांनी आपल्या वडील दिवंगत अरुण भीमराव कांबळे यांच्या आठवणींना उजाळा देताना भावना व्यक्त केल्या। मसोबाच्या दर्शनानंतर स्वामी समर्थ मंदिर, आमननगर दर्गा व दत्त कॉलनीतील दत्त मंदिर येथे आशीर्वाद घेत पदयात्रा काढण्यात आली। यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते, विशाल सिंग राजपूत, उपजिल्हा प्रमुख महादेव अण्णा मगदूम, जिल्हा उपसंघटक साजिद अली पठाण, तालुका प्रमुख विश्वास कांबळे, तालुका संघटक किरण कांबळे, मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, शहर प्रमुख सूरज भोसले, शहर प्रमुख शाकिरा जमादार, जिल्हा संयोजक फिरोज मुल्ला, पांडू लोहार, मनोज आवळे, सचिन कोरे, मोठ्या संख्येने नागरिक, महिला उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। प्रभागातले, कारण हा महाभाग आहे, महाभागातून चांगल्या पद्धतीनं मतदान आपला शेतकरी पुत्र असून दे, स्थानिक पुत्र असून दे, त्याला तुम्ही द्या आणि त्यातून आपण मतदान जर चांगल्या पद्धतीने केलं तर काय सुख सुविधा इथले जे काही काम असतील ते सुमित कांबळे करतील आणि मी पण त्यांच्या मागे तुमच्याशी काम करायला तयार आहे, तुम्हाला ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काम करा, मशालीला निवडून द्या। या ठिकाणी शिवसेना अखंड पक्ष तुमच्या सोबत आहे, उद्धव साहेब ठाकरे तुमच्या सोबत आहेत। आम्ही अख्खी सांगली जिल्ह्याची शिवसेना तुमच्या सोबत ठेवतोय। चांगल्या प्रकारे काम करून अगदी कमी मतात निवडून भरघोस मतानं समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करून आपण निवडून यायचं, एवढंच या ठिकाणी बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ मसोबा देवालय या ठिकाणी करत असून मसोबा मंदिराचं महात्म्य इतकं आहे की मसोबा देव रस्त्याच्या मध्ये जरी बसा रस्ता बाजून न्यायला लागतो आणि एकमेव आपला प्रचार शुभारंभ मसोबा देवालयात केला आहे, म्हणजे सुमितचा विजय हा निश्चितच आहे, त्याला काही शंका राहिली नाही। त्याचबरोबर आपले सुमितभाई कांबळे उच्च शिक्षित असून गोरगरीब घरातून वर आलेला आहे। प्रत्येक पक्षाने उमेदवारी देतो करतो, प्रत्येक पक्षाची चढाओढ होतच होती। याच्या अगोदरचं जे काही तर भाजपचं पॅनल होतं, आपणच इथल्या लोकांनी इकडच्या तिकडे सगळ्यांनी त्यांना मदत करून निवडून दिलं, पण त्या लोकांनी कितपत काम केलं आणि काय नाही केलं। स्वतःचे हॉटेल, बेर बार, लॉजिंग, अवैध धंदे करायचे प्रकार असं करून त्यांनी महापालिकेत 2 नंबरचा पैसा सगळा बाहेर आणला। आणि आमचे नेते उद्धवसाहेब ठाकरे कोरोना काळात जनतेला वाचवण्यासाठी किती प्रयत्न त्यांनी केले, 2.5 वर्ष, ते सर्व जनतेसमोर आहेच। आपणही कुठल्या भूल थापांना बळी पडू नका। आपल्या प्रभागातून एक गोरगरीब युवक निवडून जायला पाहिजे, त्याच्या पाठीशी आपण राहायला पाहिजे। आज पहिल्या दिवसात जे आपलं स्पिरिट आहे ते अगदी 15 तारखेला संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत आपलं राहायलाच पाहिजे। सगळ्या प्रभागातून आपल्याला मतदान करून घ्यायचं आहे, सगळ्या भागातून मतदान करून घ्यायचं आहे सुमितला। आपले कोण मित्रमंडळी असतील, आपले नातेवाईक असतील, पाहुणे मंडळी असतील, त्यांना सगळ्यांना मशालीचं सांगा किंवा मशालीलाच मतदान करा। परिवर्तन पाहिजे असेल तर मशाल आपल्याला निवडून आणावीच लागेल। महाविकास आघाडीचे विशाल पाटील खासदार आणि जयंत पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला कुठेही विचारात घेतलेलं नाही आहे, तर त्यांनी उलट भाजपला मॅनेज होऊन ह्या भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सीटाच लावलेल्या नाही आहे। त्यांनी सरळ कुस्ती त्यांनी तह करून टाकलेला आहे की बाबा तुम्ही सीटा लढवा, भाजपवाल्यांना त्यांनी सांगितलं आणि त्यांनी तो उमेदवार दिला नाही। म्हणून सुमितभाई यांना आम्ही तो उमेदवारी दिलेली आहे।
तर कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका. एक मिनिट डोक्यात मशाल ठेवा आणि कोणाचा अर्धा कप चहा प्यायला जाऊ नका. आपल्याला कशाला पाहिजे कोणाचे पैसे तरी घ्यायला आणि चहा प्यायला. 500,000 रुपये देतील तर 5 वर्ष हिशोब करा, रोजचा 1 रुपया पडतो. माणसाची किंमत 1 रुपया 2 रुपये आहे का हो? माणसाचे जीवन हे अनमोल आहे. आणि आज आपण जर तो परिवर्तन केलं आणि शिवसेनेचा आपला उमेदवार महापालिकेत निवडून गेला तर सगळा काळा बाजार भ्रष्टाचारांचा निघणार.